कळंब जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप उमेदवार विनिता भोगम यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वत्र प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांच्या प्रचाराचा शुभारंभ कळंबा येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार फेरी, रॅली आणि पदयात्रांवर विशेष भर दिला जात आहे. भाजप उमेदवार विनिता सागर भोगम यांनी कळंबा गावातील श्री आई अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा अंबाबाई मंदिर येथून सुरू होऊन साळुंखे गल्ली, निकम गल्ली, रेणुका भक्त मंडळ चौक आदी मार्गावरून काढण्यात आली. या पदयात्रेवेळी भाजपच्या उमेदवार विनिता भोगम यांनी मतदारांशी संवाद साधला असता विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करणार असे आश्वासन दिले. तसेच मतदारसंघातील प्रलंबित विषय मार्गी लावणार असल्याचीही ग्वाही दिली. या पदयात्रेला कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन रोहन पाटीलसह साक्षी दळवी, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.